राजजवडी आहे पिंटरेस्ट. नमस्कार मंडळी. सर्वात प्रथम महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो. सन्माननीय व्यासपीठ आणि मंचावर उपस्थित आमचे आदरणीय पितृतुल्य सुधीर काका. सुधीर काका म्हणजे कोण हे जोपर्यंत आपण समजत नाही, त्यांचा स्वभाव समजत नाही, त्याच्याशिवाय सुधीर काका हे लक्षात येणारे व्यक्तिमत्व नाही आहे. सुधीर काकाला आम्ही लहानपणापासून पाहतो. सुधीर काका असे वरून नारळासारखे कडक आणि अंदरून इतके मऊ आहेत की एखाद्या मायाळू आईपेक्षाही ते प्रेम लावतात. लहानपणी आम्ही त्यांच्यापाशी जात होतो, आम्ही त्यांच्या तालमीत वाढलो. लहानपणी आम्ही जात होतो. वडिलांनी जी गोष्ट घेऊन नाही दिली ती आम्ही सुधीर काकाला मागत होतो. काका आम्हाला हे पाहिजे, हक्कानं पाहिजे. तर सुधीर काका आम्हाला घेऊन द्यायचे. हे घे बाबू, काय पाहिजे घे, तुला काय पाहिजे, म्हणजे प्रेमानं. त्यानंतर त्या मोहल्ल्यात जे जिथं आम्ही राहतो जयस्तंभ चौक, म्हणजे आम्ही ते लहानपणापासून राहिलो. त्या जयस्तंभ चौकात कोणतंही आयोजन असो, गणपती असो, दुर्गादेवी असो, होळी करणे असो, तिथं सुधीर भाऊला जर आम्ही देणगी मागितली तर सुधीर भाऊची देणगी हे मागितल्यापेक्षा जास्त असायची नेहमीप्रमाणे. आणि हे विशेष म्हणजे की पुन्हा वापस बोलून ते विचारायचे की काही कमी पडलं का सांग, मी तुला द्यायला तयार आहो. असे आमचे सुधीर काका तिळगे. राजकारणाच्या त्यांना बऱ्याच संध्या होत्या, बरीच संधी होती, पण ते राजकारणात गेले नाही. पण तिळगे आणि राजकारण हे काही नवीन नाही आहे. राजकारण हे त्यांच्या वट्यापासून, त्यांच्या बैठकपासून हे चालत होतं. आम्ही लहानपणापासून पाहत होतो. देवीकरच्या वट्यावर ते बसत होते. देवीकरच्या वट्यावर बसल्यानंतर जर एखादी निवडणूक असली, नगरपालिका असो, ग्रामपंचायत असो, पंचायत समिती, जिल्हा परिषद, खरेदी विक्री, तर सुधीरपाशी, भाऊपाशी, सगळेच्या सगळे काकांपाशी सगळे पक्षाचे लोक येऊन बसायचे आणि विचार विनिमय करायचे आणि कोणाला निवडून द्यायचं, काय करायचं, हे काकाचं ओपिनियन घेतल्याशिवाय हे पुढं राजकारण सरकत नव्हतं. अशी काकांची आमची ख्याती. काकाशिवाय काही शक्य नाही. म्हणजे आणि धार्मिक कारणात त्यांची एवढी रुची होती की त्यांना सांगायचं की गजानन महाराजची पालखी आहे किंवा काही आहे, धार्मिक आयोजन आहे, भंडारा आहे, तर सुधीर काका आम्हाला भरभरून द्यायचे. कुठंच त्यांना कमी पडू दिली नाही. आता एक छोटा किस्सा सांगतो. समोर चालू कर का मी सगळं करून गेलो. तर आता इथं पाटील समाज मंडळाचे बरेचसे लोक इथं हजर आहेत. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आज जी आपल्याला जागा भेटली या समाज भवनासाठी, त्याच्या सुधीर भाऊ काकांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. आता काका नसते ते जागा आपल्याला मिळाली नसते. म्हणून काकांना कौतुक या सगळ्या पाटील समाजाचं हे भरभरून करायला पाहिजे. कुठंच त्यांना कमी पडू दिली नाही. आता एक छोटा किस्सा सांगतो. काही दिवस अगोदर म्हटलं मी की बा आपल्याला पाटील समाज एक भवन निर्माण करायचं आहे. पाटील समाजासाठी काहीतरी आपल्याला करायचं आहे. कारण भाऊची हे पूर्वीपासूनची इच्छा होती की काहीतरी आपण पाटील समाजासाठी केलं पाहिजे. तर सुधीर भाऊ याची सुरुवात पहिले केलेली होती, पण आता आम्हाला जागेचा प्रॉब्लेम येऊन आला होता. पण जागेसाठी काय करायचं, सुधीर काका म्हणे जागा कशी करायची, जागा आता 20-25 कोटी रुपयाच्या जवळपास घरात जाते ते जर सगळं हे बजेट काढलं तर. मग शेवटी मग काय करायचं, तर काका म्हटलं अशी अरुण दादा तिळगेंची एक जागा आहे, ते आपल्याला करणे आहे. काका म्हणे तू समोर चालू कर का, मी सगळं करून घेतो. तर आता इथं पाटील समाज मंडळाचे बरेचसे लोक इथं हजर आहेत. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आज जे आपल्याला जागा भेटलेली आहे समाज भवनासाठी, त्याच्या सुधीर भाऊ काकांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. जर काका नसते ते जागा आपल्याला मिळाली नसते. म्हणून काकाचं कौतुक हे सगळ्या पाटील समाजाने हे भरभरून करायला पाहिजे. म्हणजे त्यांची इच्छा होती की पाटील समाज संघटन कशासाठी की बुवा हे राजकारण नाही, एक समाजकार्य घडावं, समाजाची सेवा घडावी, त्यांची लहानपणापासून इच्छा होती. असे आमचे काका वडिलांसारखे, आमचे वडिलांपेक्षा जास्त हट्टपुराणे आमचे काका. त्यांनी लहानपणापासून आम्हाला वडिलांसारखं प्रेम दिलं. काही मागितली तरी ते. आज त्यांचा वाढदिवस आहे. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम जिओ हजारो साल के दिन हो 50,000. उत्तर तुम्ही आम्ही 100वी तुमचे साजरी करा अशी आम्हाला एक आमच्यावर एक ईश्वरी कृपा हो. आणि पुढच्या जन्मी माझा जर जन्म अजून झाला तर पुढच्या जन्मी आमच्या काका म्हणून आम्हाला सुधीर काकाच मिळावं हे अशी आमची मनापासून इच्छा आहे. आणि दुसरं, मोरगाजी महाराजची जी सेवा करतात, तिथं दान धर्म करतात, तिथं अन्नदान होते, हजारो लोक तिथं जेवतात. त्यांची रुची या धार्मिक क्षेत्रात खूप जास्त आहे. राजकारणात बाजूला त्यांचा काही जास्त छंद नाही आहे, पण अध्यात्म म्हटलं की त्यांचा एक वेगळा विषय असतो. त्यांचा वारसा आता त्यांचे चिरंजीव अजिंक्य दादा, माझा लहान भाऊ, हा इतक्या सुस्थितीत आणि ते इतक्या जबरदस्त पद्धतीने आज ते पंगत होते मोरगाजी महाराजची की ती वाखाणण्यालायक आहे आणि तारीफ करण्यालायक आहे. तर त्यांचा वारसा असा आमचे हे चालून आहे अजिंक्य दादा. आणि आजही कार्यक्रम त्यांना खूप सुंदर घेतलेला आहे. त्यांना आता भविष्यात
भरपूर जीवन मिळावं, त्यांना आयुष्य मिळावं, निरोगी यश कीर्ती सगळं त्यांना मिळालीच आहे अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पप्पू भाऊ.